साहिल सर नमस्ते. हो सर, काय म्हणताय? लय दिवसानंतर. हो. बसा की. सर काय चहा कॉफी काय मागू काय? नको नको काही नको. जरा कामानिमित्त आलेलो. आपलं पेमेंट खूप दिवसांनी तटलंय. साहिल भाई तेवढं करा काहीतरी करून. हो सर, माहिती आहे खूप दिवस झाले पेंडिंग आहे. तुम्हाला क्लिअर करून देतो की जरा मार्केट पण जरा मंदी चालू आहे आता मार्केटमध्ये. लवकरात लवकर क्लिअर करून देतो तुम्हाला. सर काय नाही. अरे अमन सर काय म्हणताय? बसा की सर. बोला की काय पाहिजे सर? 13 प्रो बघायचा होता. 13 प्रो एक मिनिट मॅम, जरा 13 प्रो दाखवा सर. हॅलो सर. प्राइस काय आहे मॅडम हिची? 41. 41 होय? लय होत्यात. साहेब आपल्याला ओळखीचा आहे. साहेब भाई जरा बघा. काय आलं सर? काय साहेब भाई तुम्ही ओळखीचा आहे, 38,000 रुपये करून द्या की. तर विषय कसा आहे माहिती आहे काय, तुम्हाला चांगला डिस्काउंट दिला आणि ते ओळखीचं आहे त्यांना पण माहिती आहे आपल्या. चांगला डिस्काउंट करून दिलं तुम्हाला 41,000 रुपये. बघा की त्यामध्येच करून द्या. काय साहेब भाई एवढं मोठं दुकान गाठलं आहे, एकाच लॉस केला की चालते की. परवडणार नाही होता दादा, लई लॉस होणार त्यामध्ये. 38,000ला द्यायला काय विषय नाही, कारण लॉस लई होणार त्यामध्ये, असा विषय. हां ठीक आहे मॅडम, देऊन टाका. पॅक करा मोबाईल. साहिल भाई एक सांगू तुम्हाला, तो मोबाईल तुम्ही माझ्याकडून 39,000 रुपयाला घेतलाय आणि 38,000ला विकायला लागलाय. कसं काय परवडतं तुम्हाला? दादा विषय कसा आहे माहिती आहे काय, आजकाल कसं वाटते मोबाईल दुकानात म्हणजे एक मोबाईल विकला तर आम्हाला 4-5 हजार रुपये मिळतात असं वाटते सगळ्यांना. फक्त हा मोबाईल नातं जपायसाठी आणि रिलेशन जपायसाठी आता दिलेला आहे. आणि हे पण मला पण माहिती आहे चुकीचं आहे. असं वाटतं की मी मोठं दुकान काढले किंवा माझ्याकडे आता पैसा बरोबर आला, खरं पण असं काहीच नसते. आणि ही माझीच अवस्था नाही आहे, ही सगळ्या मोबाईल दुकानदारांचीच अवस्था अशी आहे. आता यात काहीच कोण करू शकत नाही, कारण की सगळ्यांना नातं जपायचं आहे, रिलेशन जपायचं आहे. आणि ही गोष्ट मित्रांनो कुणाला खरं वाटत्या त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको, उगाच भयान वादळ